हाय, रामकृष्ण हरी, नमस्कार. आणि मी आत्ता आहे कर्नाटक राज्यातल्या चिकमंगळूरू जिल्ह्यामध्ये, ज्या ठिकाणी कळसा नावाचं एक ठिकाण आहे. आणि त्या ठिकाणी मला हे काळी मिरीचं झाड बघायला मिळते. काळी मिरी आपण खातो, म्हणजे आपण मसाल्यांमध्ये वापरतो, पण मी आत्तापर्यंत काळ्या मिरीचं झाड बघितलं नव्हतं. काळी मिरी कशी लागते, तर काळी मिरी ब्लॅक पेपर ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, तर ते काळी मिरी ब्लॅक पेपर कसं येतं, उगवतं, तर हे बघा तुम्हाला बघायला मिळत असेल. तर हे जे दिसतंय व्हिडिओमध्ये, हे काळ्या मिरीचं झाड आहे. म्हणजे आपण ब्लॅक पेपर जे मसाल्यांमध्ये वापरतो, भाजीमध्ये वापरतो, त्याचं हे झाड आहे. हे अशी छान छान पानं, हे बघा. आणि हे जे घड दिसत आहे छोटे छोटे छोटे, ही आहे काळी मिरी ब्लॅक पेपर. आता हे हिरवेत आणि नंतर ह्याला ड्राय करून मग ते ब्लॅक होतात. हे बघा, छान ना. आणि हे असं इतकं मोठं, किती मोठा वेल आहे ह्याचा. हा वेल आहे ना, वेल. हां, एका झाडावरती, असं झाडांवरती चढवलं जातं त्याला. हे बघा किती सुंदर वेल आहे. मस्त मस्त ना.